नमस्कार. मी परत आलो आहे तुमच्याकडं तुमच्यासमोर दुसरा व्हिडिओ घेऊन. दुसरा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर प्रेम दिलं. माझ्या जवळच्या मित्रांनी आता सुरुवातीला एकदम सुरुवात करायची म्हटल्यानंतर जवळच्या मित्रांनाच व्हिडिओ शेअर केला. त्यांची कमेंट वगैरे बघून, त्यांचे रिस्पॉन्स बघून त्यांनी पर्सनलला कमेंट टाकल्या मला. मी जे व्हॉट्सअपला वगैरे त्यांना शेअर केलं होतं त्यांनी कमेंट टाकल्या, छान जबरदस्त कॉन्फिडन्स आहे वगैरे होऊ राहिला. म्हणजे बोलताना कॉन्फिडन्स वगैरे माझा आता चांगल्या पद्धतीनं म्हणजे अजून शिकतो आहेच, अजून बोलतो आहेच. चांगलं चांगलं काम मला असं वाटतं की माझं काम चांगलं चालत राहावा. तुमच्या अशा कमेंट वगैरे बघून मला असं भरभरून प्रेम भेटल्यासारखं वाटलं. आणि दुसरा व्हिडिओ बनवताना आता की आपल्याला पाठीमागचा व्हिडिओ तर बनवलाच, आपण आता दुसरा व्हिडिओ बनवू नये आणि आपल्याला सतत ते बनवत राहणं आहे, कंटिन्यू राहणं आहे यासाठी. आणि एक प्लस माझ्यामध्ये आज एक डाऊट आला, म्हणजे पहिला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एक डाऊट आला की यार यूट्यूब म्हणजे लॉटरीचं तिकीट तर नाही ना, लॉटरीचं तिकीट तर नाही ना, म्हणजे का विषय असा आला. मी असंच एक व्हिडिओ बघता बघता असं एक चांगल्या चांगल्या मोठे स्पीकर आहे संदीप माहेश्वरी सर, त्यांचं एक व्हिडिओ बघत होतो. त्याच्यामध्ये एका मुलाचा प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की बरोबर तुमचे आईवडील बरोबर बोलतात की ह्याच्यामुळे तुमचं करिअर होऊ शकतं का. असं ॲज अ करिअर वगैरे तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. याला आपण पार्ट टाईममध्ये काम करतो आहे, म्हणजे आपल्या दिवसातले 10 ते 20 मिनटं देऊन आपण हे काम करतो आहे. म्हणून तुम्हाला आहे का आईवडिलांना वाटणं हे लॉटरीचं एक तिकीट आहे. आणि ते म्हणतात ते पण बरोबरच आहे बाबा. संदीप माहेश्वरी सर म्हणतात हे बरोबरच आहे. का बरोबर आहे की इथं करोडो लाखो यूट्यूब चॅनल आहे ऑलरेडी. भरपूर लोक सक्सेस नाही याच्यातून, करोडोमधून हजारो लोक सक्सेस आहे फक्त. म्हणजे करोडो चॅनल आहे, करोडोमधून 1000 लोक सक्सेस, म्हणजे किती मोठा डिफरन्स आहे. आणि याच्यामधून तुमचे सक्सेस होण्याचे चान्सेस किती आहे. म्हणून ॲज अ करिअर घेण्याच्याऐवजी तुम्ही पार्ट टाईममध्ये 10 मिनटं 1 घंटा मॅक्सिमम एक ते दीड घंटा 2 घंटे तुम्ही तुमच्या कामातून वेळ काढून त्याला देऊ शकता आणि तुम्ही तुमचं काम करू शकता. म्हणून आणि जर झालं प्रॉबिलिटी बनली 1 वर्षानंतर तुम्ही काम करू राहिले, सातत्याने व्हिडिओ टाकू राहिले आणि तुमचं असं बनलं की बाबा एक वर्षानंतर तुमचे सबस्क्रायबर वाढले चांगले, म्हणजे तुमच्याकडे लोक येत आहे तुमच्या बोलण्याला, त्याला आकर्षित होत आहेत लोक, तुमच्यासोबत रिलेटेड करू राहिले लोक की बाबा हा आपल्यातलाच एक आहे. मग तुमचं काम होणार, तुमच्यासोबत लोक जुळून राहणार, मग तुमचं सक्सेस येणार. पण हे कधीचा विषय 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं. मी दुसऱ्या व्हिडिओमध्येच का बोलतो की माझ्या मनात डाऊट होता आणि हा व्हिडिओ त्यांचा व्हिडिओ बघून माझा डाऊट क्लिअर झाला. आणि मी आता खचलो होतो, मी आता असं वाटलं होतं की नाही यार खरंच. पण माझा मोटिव्ह मी पहिल्या दिवशी चॅनल चालू करताना हे म्हटलं होतं की बाबा मला स्वातंत्र्य इथं भेटतं, म्हणजे माझं हे स्वातंत्र्य स्टेज आहे. मी इथं माझे थॉट, मला जे वाटतं आहे, मला जे सुचतं आहे, मला जे कुठंतरी बोलायचं आहे, कोणाला तरी बोलायचं आहे, सांगून असं पूर्ण मोकळं व्हावं असं वाटतं, ते माझं हे स्टेज आहे, इथं मी बोलणार आहे. पण हे बी महत्त्वाचं आहे की मी तुमच्याशी कनेक्ट करू राहिलो का, माझं तुमचं बाउंडिंग होऊ राहिलं का, हे होऊ राहिलं, म्हणजे मी जे बोलतो ते तुम्हाला समजतं आहे का, तुम्हाला असं वाटतं आहे का बाबा मी आहे याच्यामधून. हे पण गरजेचं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं बी होतं की बाबा तुम्हाला जे पटतं आहे तेच करून मतलब नाही, लोकांना बी ते पटतं आहे का, हे बी महत्त्वाचं आहे ना. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो आहे की मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत नाही, मी रिॲलिटी दाखवू राहिलो की बाबा की मलासुद्धा हिंमत नव्हती, हिंमत येऊ लागली असं प्रॅक्टिस केल्यामुळं. माझं एकच हे आहे की मी जे करू राहिलो, मला जे स्वातंत्र्य भेटलं आहे ते इथं बोलून, याच्यासोबत बोलून मला असं वाटतं बोलताना मी मित्रासोबत बोलू राहिलो माझ्या, म्हणून की मी तुम्हाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करू राहिला. आता ते तुमच्या कामाचं आहे की नाही आहे ते तुमच्यावर डिपेंड करतं. म्हणून चला आपण आता सुरुवात केलीच आहे, आता थांबायचं नाही. आपल्या कामातले 10 ते 20 मिनटं मी देणार. रोज एक व्हिडिओ किंवा हप्त्यातून 2, 3, 4 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन जसं जमेल तसं मला. आणि हे थांबता कामा नये. आता हे सुरू केलेलं आहे, आता किती निगेटिव्ह काही हो, आता 100तून 1 माणसानं जर ऐकलं आणि तो अशी हिंमत करत असेल माझ्यासारखीच, तरी भरपूर झालं माझ्यासाठी. माझं मिशन तेवढंच एक राहील आता की त्या 1 किंवा 2 जे माणसं आहे की माझ्या व्हिडिओसोबत बनवून त्यांना असं की त्यांना हे नाही वाटायलं की बाबा ह्या कुंगडा बोलतो आहे, त्यांना हे वाटलं पाहिजे की हा याचा बोलण्याचा कॉन्फिडन्स कसा आहे, हा कसं बोलू राहिला, हा कुठं बोलून बघतो आहे, याच्या मनात विचार कुठून येऊ राहिले, नेमकं लाईन कुठून सुचू राहिल्या, हे प्रॉब्लेम येऊ राहील नवीन क्रिएटरसाठी. म्हणजे कॅमेरा फेस करताना जी भीती येते ती भीती का येते, म्हणजे हे सगळं सांगणार आहे मी तुम्हाला. आणि जे आपण आपल्या चॅनलचं नावच आहे आपण मार्केट शिकतो आहे, म्हणजे काही शेअर मार्केटच विषय हा असं नाही आहे. शेअर मार्केटचं बी
झालं जेवढं येईल तेवढं जे मी शिकू राहिलो ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. किंवा पण मार्केटमध्ये जे ट्रेडिशनल मार्केट आहे, जे रोज ज्या मार्केटमध्ये जे संकट येते, जे रोज मी फेस करतो आहे, म्हणजे थोडक्यात एक ब्लॉग टाईपच मी एक ब्लॉग बनवणार. असं मला जे पटतं ते मी सांगणार, मला माझं मन मोकळं करणार. तुम्हाला पटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मला असं वाटतं मी होईल लवकरच तुमच्यासोबत कनेक्ट. तर नवीन बॉन्डिंग होऊस तर माझे विचार तुम्हाला पटूस तर तुमचे कमेंट वगैरे वाचून मला त्याच्यातून भेटेल. आणि तुम्ही सांगा की बाबा आम्हाला हे प्रॉब्लेम येते, आम्हाला हे होतं. तुम्ही पण प्रयत्न करा की आपल्याला आपल्या कामासोबत एक 10 मिनटं वेळ देऊन आपल्याला काहीतरी आपल्या मनात आपल्याला जे परफेक्ट येतं. आता मला बोलायची सवय, मी परफेक्टली बोलू शकतो. मला माहिती नाही की घंटा बी जर बोललो तर माझ्या लक्षात आलं की यार आपलं हे पॅशन आहे, बोलणं आपलं पॅशन आहे. पण ऐकायला कोणी तयार नाही ना. म्हणून मग चला इथं तुमच्या कामाचं आहे की नाही आहे, पण मी होईपर्यंत माझा प्रयत्न राहील की मी तुमच्या कामाचं देत राहील तुम्हाला. आणि माझ्याकडनं बी काही चुकलं तर सपोर्ट करा. सुरुवातीला होईल दमादमानं, हळूहळू जाऊ पुढं. चला थांबतो. त्याच्यामुळं आता एकदा लाईक्स, शेअर, सबस्क्राईब करा. बोलण्याची काही पद्धत चुकली असेल तर माफ करा. चला बोलतो. थँक्यू.